तर जरा पंचदशी तसं विचार केला पंचदशी जरा बराचसा जड ग्रंथ आहे नाही का, तसा अवघड आहे म्हटलं तर अवघड आहे, पण चांगला जर सखोल व्यवस्थित अभ्यास आणि पांडित्य म्हणण्यापेक्षा संतांचा विषय आणि पंडितांचा विषय, संतांचा विषय वेगळा पंडितांचा विषय वेगळा, आणि म्हणून संत संत सब कोणी कळते नाही का. संत म्हणजे जे भगवंताशी अनन्य भावानं प्रेमानं एकरूप झालेले आहेत ते संत आहे, आणि ज्यांनी केवळ विद्वत्ता संपादन केलेली आहे असे पंडित आहेत. आणि म्हणून संत संत सब कोई कळते, बडा कठीण संत का पंत. आता पंडितांना हे करायची गरज नाही, काम क्रोध वगैरे. वकील जो आहे, वकिलाला दारू पिऊन जरा तरी त्याला वकील चांगले करता येते नाही का, वकिलाला करता येते, गायकाला करता येते, परंतु उत्तम वकील होता येतं, इंजिनियर होता येतं, दारू पिऊन चांगलं ट्रीटमेंट देता येते, पण इथं दारू पिऊन संत मात्र होता येत नाही. म्हणून संत बस कसं आहे, सगळं जगामध्ये इथं जगामध्ये कशालाही शुद्ध अंत करण्याची गरज नाही, कोणत्याही ज्ञानाला शुद्ध अंत करण्याची गरज नाही. असलं तर चांगलंच आहे, परंतु आत्मज्ञानाला मात्र शुद्ध अंत करण्याची गरज आहे. आणि म्हणून इथं कसं आहे तर हा जो ग्रंथ आहे आणि एक आत्मज्ञानापर्यंत म्हणून शास्त्रानं अगदी व्यवस्था केलेली आहे. पहा, ज्याला श्रुती ज्याला आपण म्हणतो तर ते अतिशय प्रमाणित वाङ्मय आहे. ब्रह्मात्म ज्याला आपण ज्ञानाचं म्हणतो तर ते श्रुती प्रमाणित वाङ्मय आहे. आणि ह्या आत्मज्ञानावर आरूढ होण्यासाठी म्हणून शास्त्रकारांनी वेदांत शास्त्राच्या प्रस्थांतरी सांगितले. वेदांत शास्त्राच्या प्रस्थांतरी आता प्रस्थांतरी कोणते आहेत, ह्या तिन्हींचा म्हणजे परिपूर्ण आहे. या तिन्हींचा आधार घेतला की काही कमी पडत नाही. त्या प्रस्थांतरी कोणते आहेत तर गीता, भगवद्गीता, त्यानंतर दशोपनिषद, 10 उपनिषद, आणि आणखी काय आहे ब्रह्मसूत्र आहेत, व्यासांची ब्रह्मसूत्र. म्हणजे केवळ एकावर जर भागलं जर असतं, केवळ गीतेवर जर काम जर झालं असतं नाही का, केवळ भगवद्गीता, तर दशोपनिषद कशी आहेत, दशोपनिषद नाही का, ही केवळ जीवब्रह्म ऐक्य सांगतात. दशोपनिषद जी आहेत, 10 उपनिषद, तर ही जीवब्रह्म ऐक्य सांगतात. आणि व्यासांनी सांगितलेलं आहे. परंतु म्हणजे काही ना काही आपल्याला जसं घरामध्ये नुसता एक गोष्ट असून चालत नाही, तर आपल्याला नुसतं टीव्ही असून चालत नाही, नुसतं फ्रीज असून चालत नाही, तसे गॅस पाहिजे. नुसता गॅस असून चालत नाही तर ते लाईट पाहिजे. अशा आवश्यक गोष्टी. मग तसं इथं प्रस्थांतरी तर 10 भगवद्गीता आहे आणि ब्रह्मसूत्र आहे. आणि ब्रह्मसूत्र म्हणजे ब्रह्माचं त्यांनी यथार्थ प्रतिपादन केलेलं आहे. ब्रह्मतत्वाचं यथार्थ प्रतिपादन ब्रह्मसूत्राने केलेलं आहे. आणि 10 उपनिषद जी आहेत तर त्यांनी आत्मज्ञानाचं नाही का, आत्मज्ञान ते सुद्धा व्यवस्थित सांगितलं आहे. आता आपल्या दृष्टीने विचार करता, सामान्य जीवनाच्या दृष्टीनं विचार करता आपण म्हणतो त्याला काही, आणि म्हणून अभ्यासच पहा. आता ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी काही फुटी वेदशास्त्री, शास्त्राचे भांडणं, तप तीर्थाटन आणि उर्बीचे भ्रमण, यादसाठी जप, यासाठी तप नाही का, उर्बीचे भ्रमण यासाठी, आणि परंतु पुढं यासाठी संत पाये सेवावी आणि तरीच तरावी तुका म्हणे. म्हणजे शास्त्राची किंवा तो प्रतिपाद्य ईश्वर काय म्हटलेलं आहे, तो प्रतिपाद्य ईश्वर व्हावया गोचरू सृष्टीचा निरंतर अभ्यास करेन काय म्हटलेलं आहे, माऊलींनी सांगितलेलं आहे नाही का. तो प्रतिपाद्य ईश्वर व्हावया गोचरू सृष्टीचा निरंतर अभ्यास करेन. आता माऊलींनी सुद्धा जी ज्ञानेश्वरी सांगितली ते सुद्धा म्हणतात, तर भाष्यकारा ते वाटपूस होतो आणि व्यासांचा मागोवा घेतो. म्हणजे मी सुद्धा काय केलेलं आहे, ज्ञानेश्वर म्हणजे त्यांनी याचा अर्थ सखोल अभ्यास केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या सगळं वरवर नुसतं अंदाजे नाही सांगितले त्यांनी, तर त्यांनी सुद्धा तर काय सांगितलं आता ते, तर भाष्यकारा ते वाटपूस. भाष्यकार म्हणजे कोण, शंकराचार्य. म्हणजे शंकराचार्यांनी ज्या उपनिषदावर भाष्य आहे त्यांचं गीतेनं यथार्थ रीतीनं, आता सगळा आपला विषय झाला का शास्त्र सुद्धा यथार्थ रीतीनं करावं लागतं, बरोबर आहे का नाही, शास्त्र सुद्धा कळावं लागतं. आणि म्हणून वाचन हे काय सांगितलेलं आहे
श्रवण म्हणजे ज्ञानाची जी साधनं आहेत, त्या ज्ञानाच्या साधनामध्ये वाचन हे कुठेही सांगितलेलं नाही. अनेक ठिकाणी काय सांगितलं, श्रवण सांगितलेलं आहे. कारण वाचनानं आपल्याला अर्थबोध होऊ शकत नाही. वाचनानं अनर्थबोध होऊ शकतो एखाद्या वेळेला, परंतु यथार्थ अर्थबोध होण्यासाठी श्रवण सांगितलेलं आहे, नाही का. म्हणून काय म्हटलेलं आहे, आणि नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवण शब्द पहिलं भक्ती आहे, पहिली पायरी श्रवणाची आहे, नाही का. आणि म्हणून आता आपल्या दृष्टीनं विचार करता तर आपण आता सध्या आपण योग वाशिष्ठ आपल्याला मिळालेलं आहे. तर योग वाशिष्ठ ह्या सगळ्याचा मी विचार केला तर सगळ्यांचं महत्व आहे. तर ज्ञानेश्वरीचं महत्व आहेच आहे, ते महत्व आपल्याला कधीच नाकारता येणार नाही. ज्ञानेश्वरीचं महत्व नाकारता येणार नाही. परंतु ज्ञानेश्वरी सुद्धा कशी आहे, जेवढी अतिशय सूक्ष्म आहे ज्ञानेश्वरी, गहनातलं गहन असं ज्ञान सांगितलेलं आहे. आणि मग आता विचार करता ज्ञानेश्वरी वाचणारे किती लोकांनी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, नाही का. असंख्य लोकांनी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. परंतु ज्ञानेश्वरीतलं जे ज्ञान आहे, नाही का, म्हणून ती एक ओळी आलेली आहे ज्ञानेश्वरीतली की आकारू जे तसरे काय म्हटलेलं आहे, माऊली सुद्धा सांगतात. मग सावलीला सांगितलं नाही का माऊली, आकारू जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, आणि द्वैत जेथ नुरे, असं आद्वय जे, असं आद्वय जे ब्रह्म आहे ते आद्वय ब्रह्म कशाने प्राप्त होतं, आकारू जेथ सरे. जेव्हा आकार आहे, आकार जिथं संपला जातो, आकारू जेथ सरे, जीवत्व जेथे विरे, जीवत्वही जिथं संपून जातं, आणि द्वैत जे, बरोबर आहे ना, आणि द्वैत जेथ नुरे, आणि द्वैतही जेव्हा उरत नाही तेव्हा ते अद्वै पदाची प्राप्ती होते. एका ओळीमध्ये किती सांगितलेलं आहे, नाही का. किती आगापाई पंडू कुमराईता स्वरूपाच्या घरा करी तसे आडवारा विश्वास, किती महत्वाची ओवी आहे. किती आघात ज्ञान त्यामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे आता, काय सांगितलं, आगापाई पंडू कुमाराईता स्वरूपाच्या घरा करी तसे आडवारा विश्वास, तेव्हा करूनही संसार व्हावं, नाही का. आपल्याला माहिती आहे 12वा अध्यायापर्यंत उपासना सांगितलेली आहे. 13व्या अध्यायापासून ज्ञानाला सुरुवात केलेली आहे. ते ज्ञान 15 अध्यायामध्ये 13, 14 आणि 15 या 3 अध्यायामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. आत्मज्ञान, ज्ञान मार्ग सांगितलेला आहे. आणि म्हणून काय सांगतात, तर करुणी संसार व्हावं, शेवटच्या अध्याय सांगतात 15, करुणी संसार व्हावं, स्वरूपी अहंते ठाव होवावय अध्याय 15वा, म्हणजे हा 15वा अध्याय. 18वा अध्याय म्हणजे आता तसं पाहिलं तर 6 अध्याय काय आहेत, तर कर्म सांगतात. त्या कर्माला स्वधर्माची जोड दिलेली आहे, त्या कर्माला ज्ञानाची जोड दिलेली आहे, त्या कर्माचा पाया सांख्य योगानं घातलेला आहे. कर्म तरी कसं आहे, असं गंपक कर्म नाही. त्या कर्माचा पाया कशाने घातलेला आहे, सांख्य योगानं, सांख्याच्या ज्ञानानं त्या कर्माचा पाया घातलेला आहे. त्याला कर्म योग, त्यानंतर स्वधर्माची जोड त्याला दिलेली आहे, आणि ज्ञानाचा त्याला साज त्याला ठरवलेला आहे. म्हणून अशा प्रकारचा कर्मयोग माऊलीने सिद्ध केलेला आहे. त्यानंतर 7व्या 12व्या पर्यंत काय सांगितलेलं आहे, तर 7वा उपासना सांगितलेली आहे. ही उपासना आधी उपासना सांगितली, मग ज्ञान सांगितलेलं आहे. भक्ती आणि उपासना याच्यामध्ये फरक आहे, नाही का. भक्ती आणि उपासना फरक, आणि मग त्याच्यानंतर हे कर्म आणि उपासना, कर्मानं शुद्ध अंतःकरण, उपासना अंतःकरणाची स्थिरता, आणि मग त्या ज्ञानाचं तिथं प्रगट होण्यासाठी कर्मानं शुद्ध अंतःकरण झालं, त्यानंतर उपासना अंतःकरणाची स्थिरता केली, चंचलता थांबवली, आणि मग ते अंतःकरण ज्ञान प्रगट होण्यासाठी मग 13व्या अध्यायापासून काय सांगितलं, सुंदर रीतीने माऊलीने काय सांगितलं, ब्रह्म सांगितलं. ब्रह्म सांगायला सुरुवात केली, ब्रह्माचे 4 भाग करून सांगितले, नाही का. हा विषय गहन आहे. ब्रह्माचे 4 भाग करून सांगितले. हे ब्रह्माचे 4च भाग आहेत, हे ब्रह्माचेच भाग आहेत, नाही का. ब्रह्माचे पहिला भाग कोणता आहे, तर देह सांगितलं, ज्याला आपण काय म्हणतो क्षेत्र सांगितलं. क्षेत्र सांगितलेलं आहे, तर क्षेत्र शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर ज्ञान सांगितलेलं आहे, नंतर ज्ञेय सांगितलेलं आहे, आणि अज्ञान सांगितलेलं आहे. हे सुद्धा कसं आहे, तर हे सुद्धा ब्रह्माचं अंग आहे. ते मला अज्ञान हे ब्रह्माचं अंग कसं काय, अज्ञान हे ब्रह्माचं अंग कसं काय, नाही का. तर मला कळत नाही, हे कुणामुळे कळतं, आपण म्हणतो मला काही कळत नाही. हे कुणामुळे कळतं, मला कळत नाही, हे तरी कुणामुळे कळतं.
मग त्याला सुद्धा अधिष्ठ आधार कोणाचा आहे? त्याला सुद्धा ज्ञानाचाच म्हणजे आत्म्याचाच त्याला आधार आहे. मग हा 15 झाला आणि नंतर 16 अध्याय काय सांगितलं? 16 अध्याय कशा काय लक्षामध्ये घ्या. तर 16 अध्याय, परंतु एवढं जरी झालं परंतु आसुरी संपत्ती ज्ञान निर्माण होऊन देत नाही, नाही का? ज्ञान निर्माण होण्यासाठी दैवी संपत्ती पाहिजे. जी ज्ञानाला हनवून पाडते, ज्ञान नष्ट करते, ती आसुरी संपत्ती 16 राज्य सांगितली. 16 म्हणून तिचं हनन करायचं, दैवी संपत्तीची स्थापना करायची. आणि त्याला एवढं जरी केलं तरी ब्रह्मनामाचा आधार जरी घेतला नाही तरी जमणार नाही. त्याला काय पाहिजे? आणि म्हणून काय गुरुही प्रसन्न होईल, शिष्यही केलं विद्याला आहे, परिते फळे संप्रदाय उपासने, नाही का? पुन्हा सांगितलंय. आणि योग वैशिष्ट्य सांगितले, शेवटच्या याच्यामध्ये सांगितले, 9व्या खंडामध्ये शेवटी सांगितलं वैशिष्ट्यांनी का मी हे श्रीरामा हे जे तुला सांगितलं हे सुद्धा संप्रदायुक्त श्रीमुखातून जर श्रवण जर केलं, व्यवस्थित त्याचं आचरण जर केलं तरच या पदाची प्राप्ती होते. शेवटी वैशिष्ट्याने रामाला सुद्धा हे जे माऊलीने सांगितलं तेच वैशिष्ट्याने रामाला सांगितलं आहे. आणि म्हणून त्याला ब्रह्मनामाची जोड. आणि 18वा अध्याय हा कळस अध्याय आहे. 18 म्हणजे सगळ्या 17 अध्यायांचं सार त्याच्यामध्ये सांगितलं. आता आपला जो विषय आहे, आता आपल्याला आपण सामान्य माणसाने किंवा आपणच आपल्या दृष्टीने विचार जर केला तर आपल्या दृष्टीनं आपल्याला ज्ञानेश्वरी तर कोणीच टाळू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी आणि आपल्याला आता कोणतं मिळालेलं आहे? योग वाशिष्ठ आहे आणि पंचदशी. तर या तिन्हींचा जर सहाय्य जर घेतलं तर बुद्धीचा गोंधळ न होता, जास्त परिश्रम न होता आणि व्यवस्थित विषय करण्याकरता आणि परमार्थाची सुंदर आणि यथायोग्य वाटचाल ब्रह्मस्वरूपापर्यंत होण्याकरता ह्या 3 ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास जर केला तर बाकी कशाचा आधार घ्यायची गरज नाही. परंतु याच्यामध्ये कसं आहे, थोडासा विचार जर केला आहे, अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि हे स्वप्नवत आहे. कशासारखं आहे? तर इंद्रजालासारखं आहे. कसं आहे? तर 2 चंद्रासारखं आहे. कसं आहे? तर वेताळासारखं आहे, नाही का? स्पष्ट हेच पुन्हा 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 त्यासाठी त्यांनी अनेक दृष्टांताची योजना केली. आता आपण थोडासा विचार जर केला तर या तिन्हींचा समन्वय कसा करायचा? तिन्हींचा समन्वय कसा करायचा? तर थोडासा विचार जर केला तर एक घर समजा आपण म्हणलं तर पंचदशी हे कुलूप हे घराचं, हे आत्मज्ञानाचं जे घर आहे, पंचदशी त्याचं कुलूप आहे. त्याच्यानंतर योग वाशिष्ठ ही कडी आहे आणि ज्ञानेश्वरी हा दरवाजा आहे, नाही? दरवाजा आहे. म्हणजे इथपासून जर आता अगदी यथायोग्य नाही परंतु बराचसा विषय समजण्याला हा आहे. म्हणून हे कुलूप का म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये तेवढं गांभीर्य आहे आणि तेवढी सखोलता आहे आणि तेवढं थोडीशी क्लिष्टताही आहे. समजण्याचा आपल्या शब्दात आता आपण म्हणतो मला ग्रंथ कळला, ग्रंथ कळला. तर कळलं, ग्रंथ शब्दार्थ कळणं आणि आशय कळणं याच्यामध्ये फरक आहे. शब्दार्थ कळणं, आशय कळणं आणि त्याच्या पुढं त्या वस्तू काय वस्तू खऱ्या अर्थाने त्या वस्तूची अनुभूती येणं, अनुभूती येणं हा ज्ञानाचा काय झाला? खरंच अनुभूती येणं. आणि म्हणूनच अनुभूती सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ कशी आहे? अनुभूती येणं. आणि साधू संत माई बाप जे का दयेचे सागर, काय म्हटलेलं आहे? साधू संत माई बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहीर. पहा एक एक शब्द महत्वाचा आहे. भक्तीचे माहीर. पुढं तिही केले कृपादान. पाहिलं का कसं आहे? तिही केले कृपादान, मस्तकी ठेवीला कर, माया मोह. हा त्याच्याकरता सांगितलं बरं काय? या 2 शब्दाकरता, ह्या 2 शब्दाकरता एवढं प्रमाण दिलं. माया मोह निरसला, माया मोह निरसला, शुद्ध झाले कलेवर, नाही का? शुद्ध झाले कलेवर, बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. आपण होतो नीट बोल. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. आणि भ्रांती ही समूळ गेली. एकच शब्द आहे, भ्रांती हे समूळ गेली. उच्चलीजी म्हणून लावली टाळ्याला, नाही का? उच्चलीजी लावली टाळ्याला. आणि म्हणून ज्या अर्थी आपल्याला जगाचा प्रत्यय येतो, नाही का? जगाचा पहा आता जोपर्यंत
माऊलींनी सांगितलं 14व्या अध्यायामध्ये, नवलवदैला चंडांशू मावळवीत विश्वभासू. पुढे काय, अद्वय आजीनी विकासू वधू आता. मग तो सूर्य उगवला का विश्वाचा भास नष्ट होतो. ज्ञानाचा, जोपर्यंत ज्ञानाचा सूर्य उगवत नाही तोपर्यंत विश्वाभास होत राहतो, नाही का. किंवा याच्यामध्ये सांगितलं, अगदी स्पष्ट सांगितले, सुंदर सांगितले. कशामध्ये सांगितलं मला. तर ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला उपदेश करताना सांगितलं, काय सांगितलं, स्वस्ती श्री वटेशू. पहिलीच उभी आहे, स्वस्ती श्री वटेशू. पुढं, जो लपोनी जगदा भासू, जगदा भासू दावी. काय म्हटलेलं आहे, पुढे शब्द आलेले आहे. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर काय, स्वस्ती श्री वटेशू, जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. त्या अशा आहे, पण असं वाचून अर्थ कळत नाही. म्हणून त्याचे जरा समन्वय काय, स्वस्ती श्री वटेशू, जो लपोनी जगदा भासू दावी. तो लपला म्हणून काय करतो, आपल्या जगदा भास दाखवतो. कोण लपला, परमात्मा. ते परब्रह्म लपलंय म्हणून आपल्या जगाचा भास होतोय. जो लपोनी जगदा भासू दाऊ, जो लपोनी जगदा भास दावी, नाही का. मग पुढं काय आहे, स्वस्ती श्री वटेशू, जो लपोनी जगदा भासू दावी. जो लपलाय म्हणून जगाचा भास आपल्याला होतो, परंतु तो प्रगटला का जगाचा तो ग्रास करून टाकतो, जगाचा ग्रास करून टाकतो, नाही का. आणि म्हणून हेच योग वासिष्ठाने सांगितलं का ह्या जगात काही एक कशाचे काही एक उत्पन्न झालेलं नाही, काहीही उत्पन्न झालेलं नाही. जे अखंड एक रस परब्रह्म आहे, अखंड दंडायमान एक रस व्यापक, आणि ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या अशा शुद्ध अशा निर्गुण, नाही का, निराकार, व्यापक, सर्व व्यापक अशा त्या ब्रह्मस्वरूपामध्ये काही एक निर्माण झालेलं नाही, काही उत्पन्न झालेलं नाही, काही उत्पन्न झालेलं नाही, काहीच उत्पन्न झालेलं नाही. आणि म्हणून कसं आहे तर आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने विषय समजून घ्यायचं. मग काहीच देह सुद्धा उत्पन्न झालेलं नाही, पृथ्वी सुद्धा उत्पन्न झालेली नाही, समुद्र नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारे नाही. आणि म्हणून कसं आहे तर काहीच उत्पन्न न होता भासणं, नाही का, काहीच उत्पन्न न होत, ही कोणाची करणी आहे, ही त्या मायेची करणी आहे. ही मायेची तिथे एक ढालगज निर्माण झाली. आणि ते पहिलं कुठंच नव्हतं, काही चंद्र सूर्य तारा नाही. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर काहीच राहत नाही, आत्मज्ञान झाल्यानंतर काहीच राहत नाही. आणि पुढे बरंच विषय आता तो काय आपल्याला घ्यायचा, प्रकाशित करतं. चेतन काय करतं, जडाला प्रकाशित करतं. जड हे चेतनाला प्रकाशित करू शकतं का, जड हे चेतनाला प्रकाशित करू शकत नाही. आणि चेतनाला प्रकाशित करायची गरज आहे का, गरज आहे का नाही. बाहेरच्या दारामध्ये दिवा आहे का नाही हे पाहण्यासाठी बॅटरी न्यायची का, रुढी दिवा लावून ठेवला का नाही म्हणून बॅटरी घेऊन जायची गरज आहे का. मग आत्म्याला पाहण्यासाठी ज्ञानाची गरज नाही, त्याला चेतनेची गरज नाही. म्हणून तो संपूर्ण प्रकृती नष्ट झाली, संपूर्ण म्हणजे आपण ईश्वरकृत जीवकृत, नाही का, सांगणार विषय. तर ही प्रकृती जेव्हा काय होते, म्हणून भगवंताने अर्जुनाला काय केलं, पहिला त्याचा मोह घालवला. काय केलं, त्याचा मोह घालवला. आणि मोह घालून ते मग उत्तर सांगितलं, काय सांगितलं, प्रकृतीची आड होती ती देव सारली पर होती. मग तत्व माझे मती शेजारी केली, नाही का, अशा प्रकारचं मग हे केलं. मग आयसा अनुग्रह पैराया, भगवंताने अर्जुनाला अनुग्रह केला. आयसा अनुग्रह पैराया, श्रीहरी केला धनंजया. मग कवने कहे माया आयुष भाष निमितो. कवने कहे माया ही काय भानगड आहे, माया ही राहिलीच नाही. आणि माया कधीपर्यंत असते, माया आणि अविद्या ह्या दोघी सख्या बहिणी आहेत. माया आणि अविद्या ह्या दोघ्या सख्या बहिणी आहेत, चुलत नाहीत, माऊ सुद्धा नाही, तर सख्या बहिणी आहेत. माया थोरली आहे आणि अविद्या धाकटी आहे. मग कवने कहे अविद्या माया आयशी भाष नेनेतू. आणि म्हणून ब्रह्म अंतरी प्रकाशन, माया प्रत्यक्ष दिशे. ब्रह्म अंतरी प्रकाशन, ब्रह्म दिसत नाही,
आणि माया प्रत्यक्ष दिशे. माया हे आणि हेच द्वैत आहे. ब्रह्म आणि माया हेच द्वैत आहे. आणि हेच द्वैत आपल्याला. आणि ही माया ही कधीपर्यंत असते? माया कधी? माया आणि माया कार्य जग. माया ही भगवंताची शक्ती आणि भगवंताच्या शक्तीने निर्माण केलेलं जग. माया कार्य जग. मग मूळ अज्ञानाची तर उलट केली माता याचे कार्य की तुके. हा मग आता म्हणून संसारूक सत्य के वाऊची गा कितीतरी सांगितलेलं आहे. परंतु संतांच्या शास्त्राच्या तत्वाची अनुभूती मी पुन्हा एकदा सांगतो. अनुभूती येण्यासाठी शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. कशाची गरज आहे? शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. आणि म्हणून जिथं मी नाही, माझं नाही, इच्छा नाही, वासना नाही, नाही का, तर जिथं संकल्पाचा उदय होत नाही त्याला शुद्ध अंतःकरण म्हणतात. जिथं मनाचा नाश झालेला आहे, मनाचा नाश झालेला आहे त्याला शुद्ध अंतःकरण म्हणतात. आणि अशा शुद्ध अंतःकरणामध्ये हे आत्मज्ञान प्रगट होतं, आपोआप प्रगट होतं. दुसरी उभी सांगतो तुम्हाला, तोटाच नाही मागली, काही कमीच नाही करून ठेवली. आयसा जवळ तो अशी या मुळात सांगितली. मग वैराग्य मार्गी संचरिलं, मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान. मग ते आपोआप असा तू झाला का ते आत्मज्ञानाचा अजिबात काय होईल? आपोआप त्याचा उदय होईल. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. प्रतिष्ठे म्हणजे त्या ज्ञानाचा उदय झाला पाहिजे. आणि मग अजून पाहतो हे सत्य का असत्य, हे सत्य का असत्य. मग तेव्हा अष्टवक्राला प्रश्न विचारला. अष्टवक्रानं सांगितलं, त्या आजी सभा भरवली, पण याचं उत्तर कोणाला देता आलं नाही, नाही का, याचं उत्तर कोणाला देता आलं नाही. मग अष्टवक्राला याचं विचार. अष्टवक्रा म्हटलं मी तर तुला याचं उत्तर देतो, नाही का. तर म्हटले आपण बाहेर घोड्यावर बसून गेले, जंगलामध्ये गेले आणि मग विचारलं, बरं राजा तू काय वाचलं? म्हणे मी असं वाचलं की ब्रह्मज्ञान हे का होण्यासाठी की ब्रह्मज्ञान हे तत्काळ होतं, एक क्षणाचा सुद्धा विलंब लागत नाही. म्हणे त्याच्या पुढे तू काय वाचलं? म्हणजे त्याच्या पुढे असं वाचलं की त्यासाठी पात्रतेची गरज असते. तात्काळ होतं, क्षणार्धात होतं, परंतु त्यासाठी पात्रतेची गरज होती. मग असं विचारलं. मग तो भाग माग मी तुम्हाला सांगितलेलं ते का सांगत नाही, नाही का. मग जनक राजाने काय केलं? सगळं समर अर्पण केलं. त्याला अर्पण केलं माहिती आहे तुम्हाला. संपूर्ण राज्य अर्पण केलं, देह अर्पण केला आणि म्हटलं राज्यावर माझा अधिकार नाही, या देहावर माझा अधिकार नाही. आता हे राज्य तुम्हाला वाटेल ते काही करा, या देहाचं वाटेल ते काही करा, नाही का. आणि तुम्हाला याला वाटलं याला मारून टाका, याला वाटलं तर काही कोणतंही काम, झाडू लोटीचं काम सांगा, नाही तर तुमच्या सेवेचं काम सांगा, नाही तर हिमालयामध्ये पाठवा, नाही तर कुणी ढकलून द्या एखाद्या तरीमध्ये. आता याच्यावर माझा अधिकार राहिला नाही, हे अर्पण केलं. हे नुसत्या गप्पा नव्हते बरं का. नामदेव महाराज म्हणलो त्यांना, देवाला तू नारळ खा नाही तर डोकं फोडीन, नाही का. आपण म्हणतो देवा तू नारळ खा नाही तर डोकं फोडीन. नाव देव म्हणतो देव कुठं नारळ खातात, डोकं नैवेद्य खात असतो का, नाही का, असं म्हणतो आपण मागे. पण नामदेव महाराज तसं नव्हतं, जनक राजाचं तसं नव्हतं. आणि त्यामुळे तात्काळ काय झालं तर बरं म्हटले चल आता असं जनकराजी स्थिती पाहिली अष्टवक्रांनी. बस म्हणले घोड्यावर चल आपल्याला जायचं. त्यानं रिकिबीत एक पाऊल टाकला आणि दुसरा पाऊल टाकायचा तर अष्टवक्रांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथंच त्याची समाधी लागली. किती वेळ लागला? नुसता डोक्यावर हात ठेवला, समाधी लागली. आणि तर तसाच एक पाय रिकिबीत आणि एक पाय मोकळा बरं का. दुसरा पाय त्याला पलीकडच्या माहिती आहे तो घोड्यावर पलीकडे सुद्धा पाय टाकता आला नाही. तिथंच त्या जनक राजाला घोड्यावरच काय झालं, समाधी लागली, घोड्यावरच समाधी लागली. आणि माता यांनी पाहिलं अष्टवक्राने जनकराय समाधी लागलेली. मग अष्टवक्राई तिथं पद्मासन घालून बसला. 3 दिवस त्याची समाधी उतरेना, जी समाधी लागली 3 दिवस समाधी उतरेना. शेवटी राज्यातले लोक आले, अष्टवक्राला त्याने उठवलं. मग अष्टवक्राने काय केलं, पुन्हा त्याला भानावर आणलं. किती वेळ लागला? 1 क्षण. एक क्षण लागला. परंतु त्या एका क्षणासाठी मागचं काय होतं, सगळं मागचं नुसतं एक क्षण नाही, मागची बॅकग्राऊंड त्याला सगळं होतं, अभ्यासाचं, प्रयत्नांचं, त्यागाचं होतं सगळं, नाही का. आणि म्हणून 1 क्षण लागला. तसंच भगवंताने काय केलं, अर्जुनालाही तसंच केलं. परंतु शेवटी
जवळजवळ त्याला सगळं गीता सांगितली आणि मग ती त्याला अनुभूती दिली, नाही का. सगळी गीता सांगितली, तसं विश्वरूप दर्शनही दाखवलं. मग विश्वरूप दर्शन दाखवलं, मग हे करायचं काय कारण होतं, नाही का. त्याचं कारण ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. त्या 7 भूमिकापर्यंत पोहोचण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. तर असं मग शेवटी अर्जुना उत्तर दिलं. काय म्हणतो, सुंदर उत्तर आहे अर्जुनाचं. काय उत्तर आहे अर्जुनाचं, गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता मी काही तुम्हाला विचारायची गरज नाही आणि तुम्ही सुद्धा मला काही सांगण्याची गरज नाही. तर अशा प्रकारचं परिपूर्णता आहे. तर तेव्हा आता आपला जो 43वा श्लोक आहे, तर आतापर्यंत आपण काय अगदी थोडक्यामध्ये मी सांगतो आतापर्यंत काय पाहिजे. तर आतापर्यंत आपण ह्या 43 श्लोकामध्ये तर सुरुवातीला पाहिलं का जे विषयाचं ज्ञान आहे, आपण डोळे जे ज्ञान घेतात, कान जे ज्ञान घेतात, किंवा त्वचा जे ज्ञान घेते, जिव्हा जे ज्ञान घेते, रसाचं ज्ञान घेते. आता डोळे आता लाईट आहे, त्या लाईटमुळे फॅन चालतो, लाईटमुळे फ्रीज चालतो, लाईटमुळे टीव्ही चालतो. एकच लाईट आहे, टीव्ही अनेक उपकरणं चालण्यासाठी लाईट मात्र, करंट मात्र एकच आहे. तसं डोळ्यांनी पाहण्यासाठी ज्या ज्ञानाची गरज आहे, त्या ज्ञानानं काने ऐकतात, त्या ज्ञानानं त्वचाही जाणते आणि त्या ज्ञानानं रसनाही जाणते. म्हणजे ज्ञान अनेक प्रकारचं जरी असलं तरी त्या ज्ञानाचं साधन मात्र आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ज्याला काय म्हणतो ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे. ब्रह्म हे जड नाही आणि त्या एका संगीती त्याला म्हणतात, त्याला काय म्हणतात, संगीत म्हणतात किंवा संगीती त्याला म्हणतात. संगीती एक असते, विषयातली संगीती, अनेक विषय जरी असले तरी त्या विषयातली संगीती एक आहे. त्यानंतर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. जागृतीमध्ये ज्या ज्ञानाने व्यवहार करतो, सुषुप्तीमध्ये ज्या ज्ञानानं व्यवहार करतो आणि स्वप्नामध्ये ज्या ज्ञानाने व्यवहार करतो, त्याच्यामध्ये संगीती कशी आहे, एकच ती संगीती आहे. त्यानंतर ती जागृती, स्वप्न 3 अवस्थेमध्ये संगीती एकच आहे. ही एका दिवसाची जागृती, स्वप्न, सुषुप्ती, अनेक दिवसातली, अनेक महिन्यातील, अनेक वर्षातील, अनेक युगातील, अनेक कल्पातली संगीती कशी आहे, या न्यायाने एकच आहे. एका जीवाची दुसऱ्या जीवाची, सगळ्या जीवांची संगीती शेवटी कशी आहे, एकच आहे. एकच संगीती सगळ्या जीवांना रोज अनेक अवस्थेतून त्या ज्ञानाच्या साह्यानं व्यवहार करते. म्हणजे संगीती कशी आहे, एकच आहे. आलं लक्षामध्ये. आता ती जी संगीती आहे, तर ती संगीती आता पहा, ती संगीती कशी आहे, तर ती संगीती ही प्रेमास्पद आहे. अत्यंत प्रेम माणसानं कुठं करावं, तर फक्त प्रेम करायला योग्य फक्त परमात्माच आहे. समर्पण कुठं करावं, फक्त परमात्माच आहे, नाही काय. मग जिथं इतर ठिकाणी जर प्रेम जर केलं तर जीवाला धोका आहे आणि घात आहे आणि ते व्यर्थ आहे, नाही का. म्हणून सातू अस्मिन परम प्रेम रूपा, ज्या ठिकाणी माणसानं अत्यंतिक प्रेम करावं असं, म्हणून तिथं प्रेम जडलं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकदा प्रेम जडलं की मग त्या प्रेमाला अन्यथा अन्य जागा राहत नाही. आणि म्हणून पहा काय म्हटलं आहे, देव माझा मी देवाचा, सत्य बोले माझी वाचा. म्हणून अशी अनन्यता, म्हणून काय सांगितलं आता, तर संगीती कशी आहे, प्रेमास्पद आहे. प्रेम हेच त्याचं स्वरूप आहे, शुद्ध प्रेम, शुद्ध प्रेम. म्हणून प्रेमाचा त्या पूर्व आला जो धनंजय, ते वाढ तरी बोलून या ठेला देवा, आता करत नाही का. प्रेमाचा तया पूर्व आला जो धनंजय, ते तो वाढ तरी बोलून या ठेला देवा. तर त्या अर्जुनाला भगवंताने आलिंगन दिलं आणि त्याला असा तो आश्चर्य सांगतो, सगळ्या अंगातून प्रेमाचा पूर दाटून आला त्याच्या, सर्वांग प्रेमानं तुडुंब भरलं, असं इतकं भरलं की त्या, आणि नुसतं अर्जुनाला नाही, त्या दोघांना सुद्धा इतका प्रेमाचा पूर आला, प्रेमाने ते चुंब झाले. आणि तर त्या प्रेमाचा इतका मोठा पूर आला का त्यात अर्जुनच नव्हे तर देव सुद्धा, आणि देवच नव्हे तर त्रैलोक्य त्या प्रेमामध्ये बुडून गेलं. असं त्या विलक्षण प्रेमाची अनुभूती अर्जुनाला आली. आणि म्हणून आत्मा कसा आहे, परमप्रेम स्वरूप आत्मा आहे, नाही का. परमप्रेम स्वरूप असा आहे. आणि म्हणून त्या दोघांचे मिळणे, दोघा नावरे जाणावे कवरी,
कोणी जाणू शकत नव्हतं त्या दोघांची काय स्थिती, हे कोणी जाणू शकत नव्हते. किंबहुना नारायण विश्वकोंदले. अर्जुनाला अनुभूती काय आली, सगळं ते भगवंत प्रेमस्वरूपानं सगळं विश्व कोंदूर भरलेलं आहे, अशी ह्या अनुभूती आहेत बरं का. बरोबर भजन नुसतं वरवर नाही. आणि म्हणून आत्मा परम प्रेमास्पद आहे. पुढचा विषय काय आला त्याच्यामध्ये, तर आत्मा नुसता परम प्रेमास्पद नाही, तर तो आनंद स्वरूप सुद्धा आहे, नाही का. तो आनंद स्वरूप आहे. तर अशा प्रकारचं, आणि तो आत्मा अद्वय आहे. अद्वय म्हणजे कसं आहे, एकटाच फक्त या त्रिभुवनात आहे, दुसरं कुणीच नाही, तो सोडून दुसरं कुणी नाही, नाही का. आणि म्हणून तो कुणीच नाही. मग आता पुढं त्याला असं वाटलं, नाही का, काय वाटलं, एकोहम. सकाळी सांगितलं एकोहम बहुशम, गंमत आहे ना. मग त्याला वाटलं, आणि म्हणून मग त्यानं काय केलं, तर मग त्यानं ही सृष्टी उत्पन्न केली त्यांनी. तर आता त्यानं पंचमहाभूतात्मक त्याने सृष्टी निर्माण केली, आणि त्याच्यापासून पंचीकरण झालं, आणि पंचकरणानं काय झालं, ह्या सगळ्या अनंतकोटी ब्रह्मांड ही सगळी निर्माण झाली. तो विषय आपल्याला सगळं माहीत झालेला आहे. अनंतकोटी ब्रह्मांडाची निर्मिती झाली. आधी पंचमहाभूताच्या पासून अनंतकोटी ब्रह्मांडाची निर्मिती झाली, आणि मग आता ती ब्रह्मांडाची निर्मिती झाली. आणि त्याच्यामध्ये काय काय आता आपल्याला विचार करण्यासारखं योग्य काय आहे तुम्हाला सांगतो. तर विचार करण्यासारखं आहे, जीव जगत आणि परमात्मा, या ज्याला ब्रह्म स्वरूपापर्यंत जायचं आहे त्याला ह्या तीन गोष्टींचा विचार करावा लागतो, तिन्हींचा निर्णय त्याला करावा लागतो. ज्यानं जीवाचा निर्णय केलेला आहे बरं का, ज्यानं जीवाचा निर्णय केलेला आहे, ज्यानं जगाचा निर्णय केलेला आहे, आणि ज्यानं परमात्म्याचा, नुसता परमात्म्याचा निर्णय करून चालणार नाही का. तर नुसता जगाचा निर्णय करून चालणार, जगाचाही निर्णय करावा लागतो, जगाचा निर्णय करावा लागतो. आणि जीवाचाही जीव जर तसाच जर राहिला, परमात्म्याचा निर्णय करता जीव जर तसाच जर राहिला तर जमेल का. तसंच राहील. म्हणून करायचं काय, म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगतम ते तत्वज्ञ संत स्वीकारले. तुम्ही एक विचार करा की राजहंसाचा आपण सगळेचे सगळे लोक उदाहरण देतात. राजहंस काय करतो, दूध जर दिलं, दूध आणि पाणी दिलं तर दूधच ग्रहण करतो. मी असा विचार करतो, असा प्रश्न विचारतो, राजहंसाचं उदाहरण कशा करताय, राजहंसाचं उदाहरण कशा करताय, सार घेणे. आणि आपण म्हणतो सार मग इथं सार काय आसार काय. सार जे आहे तो सार परमात्मा आहे, आसार जे आहे ते आसार काय आहे, तर जग आहे. आसार हे जग आहे. आणि म्हणून तर आता त्याच ब्रह्मानं काय केलेलं आहे, त्याच ब्रह्म तोच परमात्मा ह्या जगाशी जग आणि परमात्मा एकरूप झालेले आहेत. जीव जग आणि परमात्मा एकरूप झालेले आहे. तर यातून आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या जीवापासून जीव बाजूला काढायचा आहे, त्याचा परमात्मा ग्रहण करायचा आहे. जग बाजूला सारायचंय, त्यापासून परमात्मा घ्यायचा आहे. आणि जो परमात्मा आहे तर ह्या जीवाचा बाद करून, निराश करून, जगाचा निराश करून, मग जे ब्रह्मतत्व आहे तो परमात्म्याशी एकरूपता, ह्या दोहोंची त्याच्याशी परमात्म्याशी एकरूपता करायची. म्हणजे शुद्ध परब्रह्म आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला काय पाहिजे, आणि जगाचा निराश जेव्हा होतो, आता उदाहरण तुम्हाला सांगतो की समुद्राचं पाणी आहे, तर समुद्राचं पाणी आपला शुद्ध, जसं ह्या मीठ आणि समुद्राचं पाणी एकरूप झालेलं आहे, नाही का, एकरूप झालेलं आहे. तसं जग आणि ब्रह्म एक झालेलं आहे. मग ह्या जगातून ब्रह्म आपल्याला घ्यायचा आहे. आणि जगातून ब्रह्म काढून घेतलं का असा जग, म्हणजे जसं शेंगा असतात ना, आपण मागच्या सांगितलं शेंगा असतात, शेंगातून पहिलं आपण शुद्ध तेल काढून घेतलं, नाही का. शुद्ध शेंगापासून त्या असतो ना, ते मशीन असते ते घाणा, ते शेंगा टाकल्या का पहिल्यांदा मिळतं ते शुद्ध शेंगदाणा तेल मिळतं. आणि नंतर जे मिळतं ते काय मिळते, पेंड मिळते. त्याच्यापासून पहिलं जे शुद्ध जे उत्पादन होतं ते म्हणजे शुद्ध तेल. आणि नंतर जे मिश्रित जे होतं ते काय आहे, तर ती पेंड आहे. मग आता तेलामध्ये पेंड आहे का, जे शुद्ध तेल काढलं त्या तेलामध्ये पेंड आहे का, त्याच्यामध्ये नाही. मग ब्रह्मामध्ये जग आहे का, शुद्ध ब्रह्मामध्ये जग नाही.
परंतु ह्या जगामध्ये मात्र पिंडीमध्ये तेल आहे का नाही? तेलात पेंड नाही, परंतु पिंडीमध्ये मात्र तेलाचा अंश आहे. तसं शुद्ध ब्रह्मामध्ये जग नाही, परंतु हे जे जग आहे ह्या जगामध्ये मात्र ते ब्रह्म ओतप्रोत भरलेलं आहे. आणि म्हणून काय करायचंय आपल्याला, तर समुद्राचं पाणी जे आहे तर त्या समुद्राच्या पाण्यापासून काय करायचं, खारं पाणी समुद्राचं, तर त्याचं ऊर्ध्व पात्र माहिती, ऊर्ध्व पात्र असं असतं, शाळेमध्ये प्रयोग करतात. तर त्याच्यामध्ये एक काचेची हांडी असते, त्याच्यामध्ये पाणी ओततात आणि त्याला उष्णता देतात, त्याला स्पीडच्या दिव्याने उष्णता देतात. नंतर त्याला एक पाईप असतो आणि त्या पाईपमधून ती वाफ बाहेर येते आणि त्या वाफेला थंडावा देतात. आणि मग त्या खाली जे पाणी असतं ना हंडीमधलं पाणी, तिथं त्यातलं ते उष्णता दिली ना, पाण्याची वाफ होते, शुद्ध पाण्याची वाफ दिली की इकडं शुद्ध पाणी येतं, नाही का? त्या पाईपवर शुद्ध पाणी येतं, त्याला गारवा दिला ना शुद्ध पाणी येतं आणि मीठ इथं जागच्या जागी राहतं. इकडं शुद्ध पाणी आणि इकडं मीठ, नाही का? इकडे काय आहे, ह्या समुद्राच्या पाण्यापासून, मिठासहित पाण्यापासून शुद्ध पाणी बाजूला काढलं आणि आसार अशा प्रकारचे जे मीठ आहे ते शिल्लक आहे, नाही का? मग तशा प्रकारचं काय आहे, या जगातून शुद्ध ब्रह्म बाजूला काढलं आणि मग आसार ब्रह्म जे जग राहतं, जड जे राहतं, मग तेच आपलं कर्तव्य नाही. आपल्याला काय करायचं आहे, या जगातून परब्रह्म आपल्याला घ्यायचा आहे. मग बोध दिला मध्ये सांगा, ते तो जो बोध दिलेला आहे तर तो बोध आपल्याला तशा प्रकारचा घ्यायचा आहे.